बंधू आणि भगिनींनो, मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलोय. तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा, आवडल्यास लाईक करावा, शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा. बंधू आणि भगिनींनो, वारसाने माणसाला सिंहासन मिळू शकते, पण ते सिंहासन कसे चालवावे हे मात्र समजत नसते. जर हे माणसाला समजले आणि चांगल्या बुद्धी वापरून चांगला वापर जर केला तर माणसाचं नाव होते. जर वारसाने सिंहासन मिळाले परंतु चांगली बुद्धी वाचून चांगला उपयोग जर नाही केला तर ते पण जाऊ शकते. उदाहरणार्थ, एका गावात एका माणसाकडे धन दौलत पद पैसा सर्व काही होते आणि त्याच्याच मित्राकडे काही नव्हते, कारण तो मित्र गरीब होता. याच्या घरी मात्र धन दौलत सर्व काही होते आणि याच्या वडिलाकडे पद पैसा सर्व काही होतं. परंतु या दोघांचाही असं होतं की एक गरीब होता आणि एक श्रीमंत होता. परंतु या गरीबाकडं तसं काही आलं नाही वारसा हक्कानं. मात्र त्या श्रीमंताचे वडील वरल्यानंतर त्या श्रीमंताकडे सर्व काही आलं. मग या श्रीमंताकडे सर्व काही आल्यामुळं या श्रीमंताकडे सर्व काही आलं, नाव झालं त्याचं. परंतु त्याच्याकडे या गरिबा एवढी बुद्धिमत्ता नव्हती. कोणाला कसं बोलावं, कोणासोबत कसं वागावं, काय करावं हे काहीच नव्हतं. त्या कारणानं बोलावं, वागावं, राहावं हे सर्व काही नव्हतं. या कारणाने त्याच्याजवळ जे होतं ते त्यानं सर्व काही गमावलं. का तर ते व्यसन धावणं, बोलणं, काम करून नाही व्यवस्थित घेणं, रागावणं या कारणास्तव त्याचं जे होतं ते सर्व त्यानं काही गमावलं. आणि ज्याच्याकडे काहीच नव्हतं त्यानं मात्र सर्व काही कमावलं, कारण त्याच्या बुद्धीच्या जोरावर व ज्ञानाच्या जोरावर. कारण तो प्रत्येकाशी प्रेमानं जिव्हाळ्यानं आपुलकीने राहत असे, प्रत्येकाचं मन जिंकत असे. या कारणाने त्यानं सर्व काही कमावलं. मला सांगायचं तात्पर्य बंधवांनो मग एवढं की वर्षाने तुम्हाला धन दौलत पद मिळू शकते, परंतु जर ते वापरण्यासाठी बुद्धिमत्ता जर नसेल, गुणवत्ता नसेल तर मात्र ते असलेलं पण सर्व जाऊ शकतं. म्हणून बुद्धिमत्तेकडे व ज्ञानाकडे लक्ष द्या आणि सर्व काही कमवा. एवढे ठिकाणी सांगितलं. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असं वाटतं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या, मैत्रिणीच्या, नातेवाईकाच्या कोणातरी काम असेल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करा सांगा. म्हणजे असे चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठं ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांसुद्धा काम पडेल. म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं. एवढं ठिकाणी सांगा. धन्यवाद पूर्ण बद्दल.